अगं कल्याणी, डबा. ए आई, आज बघ डबा नको. आज आम्ही मैत्रिणी बाहेरच खाणार आहोत. वडापाव, समोसा, नूडल्स किंवा पिझ्झा असं काहीतरी खाऊ. अगं कल्याणी, रोजचं बाहेरचं खाणं चांगलं नाही ग. झालं तुझं नेहमीचं लेक्चर. पोळी भाजीचा डबा नेला तर ऑफिस मध्ये सगळे मला काकूबाई म्हणतात. कल्याणी, लोक काकूबाई म्हणतात ना तर म्हणू देत. आपला आहार चौरस पाहिजे, म्हणजे आपण फिट राहतो. बाबा, मग तुम्हाला कसा आला हार्ट अटॅक? कॉलेजमध्ये चेन स्मोकर होतो मी. खाणं पिणं वेळेत नव्हतं, झोप नव्हती वेळेवर, त्यामुळे शरीरावर ताण पडला आणि आला हार्ट अटॅक. पण आता आपण सुधारायला नको का? नाही तर काय, बाबांना वेळेवर उपचार मिळाले म्हणून त्यांचा जीव वाचला. आता या गोष्टीकडे गांभीर्याने नको का पाहायला? अगं, मागच्या फ्लॅट मधला तो सुनील किती तरुण आहे, पण हार्ट अटॅकने गेला तो. आई बाबा, तुम्ही म्हणताय ते पटतंय मला, पण माझ्या मित्रमैत्रिणींना कोण समजवणार? ऑफिस मध्ये कोणीच डब्बा आणत नाहीये. कल्याणी, मला एक आयडिया सुचली. तुमच्या ऑफिसमध्ये HR डिपार्टमेंट आहे ना? हो ती नेहमी वेगवेगळे कार्यक्रम राबवत असतात. हो. मग त्यांच्यापैकीच एक आहार तज्ज्ञ बोलून तुम्ही मार्गदर्शन का घेत नाही? हो, हे मी त्यांना नक्कीच सांगू शकते. आणि मला अजून एक वाटतं बरं का, महाराष्ट्रात काय पूर्ण देशात प्रत्येकाकडे आधार कार्ड असतं. मग असं हेल्थ कार्ड असलं तर आपण डॉक्टरकडे जातो तेव्हा किती जणांकडे असतात पूर्वीचे पेपर्स दाखवायला? खरंय तुझं. आपल्याकडे हिस्ट्री असेल ना तर आपली ट्रीटमेंट देखील डॉक्टर चांगली देऊ शकतात. हो, आणि ते आपल्याला चांगलं सोल्युशन देखील देऊ शकतात. बरोबर ना? आई, महाराष्ट्रात होईल तेव्हा होईल, पण बाबा, आमच्या कंपनीत एकूण 300 जण आम्ही काम करतो. प्रत्येकाचं हेल्थ कार्ड बनवून अपडेट करूच शकतो. असंही कंपनी आम्हाला दरवर्षी हेल्थ चेकअप साठी पैसे देतेच. अगं कल्याणी, तूच या कामाची सुरुवात कर ना. आरोग्य उत्तम तर काम उत्तम. चला, मी माझ्या रुटीन चेकअपला जाऊन येतो. आणि ती मागची डॉक्टरची फाईल पुढे. झालं, मागचे पेपर नीट ठेवले नसतीलच. सापडतील कसे? थांबा, शोधते जरा. बरं, तुमचे काही प्रश्न असतील तर आता विचारा. सर, कामाच्या वाढत्या व्यापामुळे जेवण वेळेवर होत नाही आमचं. सर, कधी कधी ना खूप चिडचिड होते, त्याच्यामुळे कधी कामात लक्ष लागत नाही. अशा वेळी काय करायचं? सर, मला सारखा ॲसिडिटीचा प्रॉब्लेम होतो. सर, माझं कधी कधी डोकं खूप दुखतं. सर, माझं एका वर्षात 4 किलो वजन वाढलंय, तर कसं नियंत्रणात ठेवता येईल ते? सर, माझा खूप जवळचा मित्र कमी वयातच हार्ट अटॅकने गेला. असं का झालं सर? सर, माझे HB खूप लो झाल्यामुळे मला खूप लवकर थकवा येतो. बघा, जर तुम्हाला तुमचे काम चोखपणे करायचं असेल तर तुमचं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य हे जपणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी चौरस आहार, पुरेशी झोप आणि पुरेसा व्यायाम याचं नियोजन करणं खूप गरजेचं आहे. सर, आम्ही सकाळी 6 वाजताच घरातून निघतो, त्यामुळे आम्ही बाहेरच खातो. आणि मी जर घरातून डबा आणला तर सर्वजण मला काकूबाई म्हणतात. तुम्ही मला विचारलात की तुम्हाला डबे आणता येत नाहीत, तर त्यासाठी मी तुम्हाला एक युक्ती सांगतो. तुम्ही 8-10 जणांचा एक ग्रुप करा आणि तुम्ही ठरवा की दोघांनी कधी फळेभाजी आणा, कोणी उसळ आणा, कोणी सलाड आणा, किंवा कोणी फ्रूट्स घेऊन या, किंवा कोणी चपाती घेऊन या. कळलं? दुपारी चहाच्या ब्रेकमध्ये तुम्ही फ्रूट्स खा. जंक फूड, सिगरेट आणि कोल्ड्रिंक हे तुम्ही शक्यतो टाळा. दुपारी खुर्चीवर बसल्या बसल्या थोडं स्ट्रेचिंग करा, थोडं पाय चाला, आणि जमेल तसं सुट्टीच्या दिवशी तुम्ही फिरायला निघा. अशा पद्धतीने जर तुम्ही नियोजन केलं तर तुमचं काम चोख होईल आणि आरोग्य उत्तम राहील. कसं वाटलं? बरं वाटलं ना? मस्त आयडिया दिली सरांनी. हो,
तर आपण आणूया का सर्वांनी डबा? हो आपण सर्वांनी ठरवूया उद्या प्रत्येकाने डब्याला काय काय आणायचं ते. हो काकूबाई. ऐका, सरांनी जे सांगितलं ते जर आपण ऐकलं ना तर आपलं आरोग्य उत्तम राहील. आपण एक काम पण करू, आपण एक हेल्थ कार्ड बनवून घेऊ. हो नक्की नक्की नक्की. अरे पण किती मजा येणार आपण एकत्र बसून डबे खावायचे वेगवेगळे. तुझा हिमोग्लोबिन पण वाढेल. अरे बघितला किती फरक पडला हेल्थ कार्ड मुळे. माझं पण खूप पॉझिटिव्ह विचार. अगं कल्याणी कुठे आहे? अरे कल्याणी तर सगळ्यात पहिलीच गेली हेल्थ कार्ड घेऊन, खूप खुश होती. आई मला तुला एक आनंदाची बातमी सांगायची. अगं सांग ना मग. अगं गेल्या वर्षी आमच्या कंपनीत 50% लोक हाय रिस्कवर होते. हो, ओव्हरवेट होते. त्यातील 25% लोकांची शुगर वाढलेली होती. बापरे. आणि आता 60%हून अधिक लोक त्यातून बाहेर पडले. म्हणजे हे हेल्थ कार्डच्या तुलनेमुळे शक्य झालं हो. आणि आरोग्याचं गणित लोकांना कळायला लागलं. अगं डबा शेअरिंगमुळे काय धमाल आली आहे सांगू. प्रत्येक जण आता उद्या डब्याला काय आणायचं याचं प्लॅनिंग करत असतो. अच्छा. आणि हॉटेलवरचं टपरीवरचं तळलेलं खाणं बंद झालं. वा वा. आणि तुझं वजनही कमी झालं. अरे वा, दोघी फार आनंदात दिसतात. हो मी देखील तुम्हाला एक आनंदाची बातमी देणार आहे. हो. मी ज्या हॉस्पिटलमध्ये रुटीन चेकअप करतो ना, त्या हॉस्पिटलने मला हेल्थ कार्ड भरून दिलं आहे. हो का? हे पहा. आणि माझं हे कॉम्प्युटरमध्ये देखील त्यांनी अपडेट केले आहेत. ते आहे. बरंच झालं मग. हो. आणि मी देखील आनंदाची बातमी सांगणार आहे. आमच्या भिसीत 20 बायका आहेत. आम्ही ठरवलं गार्डन मध्ये रोज सकाळी 6 ते 7 योगा करायचा, पळायचं आणि धम्माल करायची, एन्जॉय करायचं. झालं तर मग आपण तिघांनी जी भूमिका घेतली, आरोग्याचं जे महत्व जाणून घेतलं, तसं जर हे महत्व सगळ्यांनी जाणून घेतलं तर किती छान होईल ना. तर आपला महाराष्ट्र फिट झाल्याशिवाय राहणार नाही आणि हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या रांगा वाढणार नाही. तर वाढतील हेल्थ कार्डच्या रांगा.